तुला मणीने हॉस्टेलमध्ये तुझ्यासाठी बनवलेली शेवभाजी आठवतीये? मला आठवतीये त्यांनी बनवलेली शेवभाजी. त्यांना आठवतीये का? काय हो मणी सर, तुम्हाला आठवतंय का? मणी, हॉस्टेलमध्ये शेवभाजी बनवली होती, आठवतंय का? म्हणजे काय? आठवते ना. माझ्या आईला ज्या पद्धतीची शेवभाजी येते ना, तशी जगातली कुठलीच बाई बनवू शकत नाही. मणी सर, अहो आम्ही वॉर्डन मॅडमच्या हातच्या शेवभाजी बद्दल नाही बोलत आहोत. तुम्ही बनवलेल्या शेवभाजी बद्दल बोलतोय. तुम्ही माझ्यासाठी शेवभाजी बनवायचा हॉस्टेलवर येऊन, आणि काय तर म्हणे इंटरनॅशनल शेफ आहे मी, असं वगैरे बोलायचं. आठवतंय का? एक मिनिट, मी चहावर फोकस करू की तुमची उत्तरं देऊ? काय करू सांगा? बरं बरं, सॉरी सॉरी, चुकलं. शांत बसतो आम्ही. झाला का? म्हातारे आता स्वर्गात गेली ना, मग खा पोटभर शेवभाजी. चहा बरोबर बिस्किट घेऊन ये ना. सावकाश जा, गोंधळ करू नकोस, तू परत चिडचिड करेल. मणी सर, काय करताय तुम्ही? काय टाकत होता चहात? काय नाही. स्वानंदी, तुमच्या हातात कसली तरी बाटली आहे, काय करत होतात तुम्ही? काही नाहीये. बघू मला. स्वानंदी, काही नाही. इसेन्स चहामध्ये. काय झालं? परत वाद काय घालताय? काय चाललंय? मॅडम, यांच्या हातात बाटली आहे आणि हे चहामध्ये ओतत होते. कसली बाटली आहे? इसेन्स. मी बोललो ना, इसेन्स चहामध्ये टाकायचं. मग दाखवा. अरे पण दाखव ना. नाही मणी सर, बघू. ऐका माझं. मणी सर. काही नाही स्वानंदी. मणी दाखव म्हटलं ना. मणी सर, हात सोडा. काय? विषाची बाटली. काय? मणी सर, ही विषाची बाटली तुमच्याकडे काय करतेय? मणी सर, याचा अर्थ तुम्ही आमच्या चहामध्ये विष टाकत होतात. आम्हाला मारायचा प्लॅन होता. मणी, तू आम्हाला चहामध्ये विष टाकून पाजणार होतास, म्हणून हट्टीपणा करत होता चहा बनवीन म्हणून? बोल ना. मणी सराव, बोला काहीतरी. मी तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी चहा बनवला. तो मला प्यायचा आहे तो चहा. मला वैताग आला या जगण्याचा. मी पिणार हे सगळं. मणी सराव, काय करताय तुम्ही? विष चहा. काय झालंय तुम्हाला? काय स्वतःचा जीव द्यायला निघालात? मॅडम, अहो समजावा यांना. बोलशील का? मणी सर, काय झालंय तुम्हाला? बोला काहीतरी. तुम्ही इकडे या, बसा इकडे या, बसा इथे. मणी सराव, काय करत होतात तुम्ही? आम्हाला तर काहीच कळत नाहीये. मणी सर, जीव द्यायला निघाला होतात तुम्ही. आमचं काही चुकतंय का? आमचं चुकत असेल तर प्लीज बोला, आमच्याशी सांगा आम्हाला.
जीव द्यायला का निघाला होता तुम्ही? प्लीज बोला काहीतरी. तुला काहीच वाटलं नाही का रे असा विचार करताना? आमचा विचार नाही आला? अर्जुनचा विचार नाही आला? कुठून आलं हे सगळं तुझ्या डोक्यात? का करायला निघालास हे सगळं? माझा तर विश्वासच बसत नाहीये. तू असं वागू शकतोस? मणी सर, हो तुम्ही सर्वस्व आहात आमच्यासाठी. तुम्हाला काही कमी जास्त झालं तर आम्ही कुणाच्या भरोशावर जगायचं? कुणाचा आधार घ्यायचा आम्ही? मणी सर, का वागलात तुम्ही असं? आमचं काही चुकतंय का? प्लीज बोला आमच्याशी. ह्याला कोणाची तरी दृष्ट लागली स्वानंदी. मी दृष्ट काढते याची. आई कशाला चुप. कशाला म्हणजे? तुमच्या भल्यासाठी करतायत ते. दृष्ट भल्यासाठीच काढतात ना? मणी सर, मी हात जोडते तुमच्या पुढे, पण प्लीज यापुढे असं वागू नका प्लीज. होय, असले विचार कसे काय येऊ शकतात तुमच्या मनात? आणि असं काही वाटलं तर माझ्याशी, वॉर्डन मॅडमशी बोला आमच्याशी. मॅडम, आपल्याला मणी सरांना डॉक्टरांकडे न्यायला हवं. ते किती नाही म्हणाले ना तरी त्यांचं ऐकायचं नाहीये. आज जीव द्यायला निघाले होते ते. आता अजून काय व्हायची वाट बघायची आपण? मी डॉक्टरांना फोन करते. नाही, माझं ऐका तुम्ही. फोन वगैरे नका लावू प्लीज. मी बोललो ना तुम्हाला, डॉक्टर वगैरे नको. का गरज नाहीये? धर स्वानंदी, फोन कर, डॉक्टरची अपॉइंटमेंट घे. तू आज जे काय वागलायस ना ह्याच्यावरनं माझा विश्वास बसलाय. तुझ्या मनावर खोलवर परिणाम झाला म्हणून तू हा वेडेपणा केलास. स्वानंदी, फोन लाव. हॅलो डॉक्टर, मी स्वानंदी बोलतेय, मणी सरांची बायको. हो, तुम्ही प्लीज घरी याल का? हो, थँक्यू. या लवकर, आम्ही वाट बघतोय. आता हे डॉक्टरचं लाचांड मागे लागणार. चांगलं दोघींना टपकवलं असतं, गावाकडे निघून गेलो असतो, पण नाही. आयता चान्स घालवलाय मी. नमस्कार, मी डॉक्टर देसाई. तुम्ही फोन केला होतात ना? हो,